बाबा आलेले पाहताच काकांना फार आश्चर्य वाटले. कुणीच कुणाशी काही बोलेनात. शेवटी बाबांनीच बोलायला सुरुवात केली. बाबा म्हणाले, माझ्या शिक्षणाचं सार्थक झालं. माझ्या मुलीनं माझं तोंड उजळ केलं. साऱ्या पंचक्रोशीत तिच्या पुराणाची वाहवा होते आहे. काय हो भास्करराव, तिनं असं पुराण तरी काय सांगितलं? तिचं पुराण खरोखर अपूर्व होतं. ती नुसती संहिता वाचून अर्थ सांगत नव्हती, तर ठिकठिकाणचे आधार देऊन मूळ विषयाचा व्याख्यान रूपानं विस्तार करीत होती. आजपर्यंत पुराणाची ही पद्धत कुणाच्या ऐकिवातही नसेल. हे पुराण नव्हतं, प्रवचन होतं असं म्हटलं तरी चालेल. तर मग तिला गावी घेऊन गेलंच पाहिजे. एकदा आमच्या गावात तिचं पुराण झालंच पाहिजे. तिला तुम्ही पाहिलीत का? बाबांनी अर्थातच नाही म्हटले. काकांनी मला हाक मारली आणि मी बाहेर येऊन बाबांना नमस्कार केला. माझ्या पाठीवरून हात फिरवून त्यांनी आयुष्यमान भव असा मला आशीर्वाद दिला. मी उभी राहताच त्यांची नजर माझ्या चेहऱ्याकडे गेली. तोंड वासून ते सारखे माझ्याकडे पाहतच राहिले. काका गालातल्या गालात हसत होते. बाबा काकांकडे वळून म्हणाले, ह्याचा अर्थ काय? कशाचा? आणखी स्पष्टपणे काय बोलू? अभद्र शब्द माझ्या तोंडानं उच्चारत नाहीत. मुद्दाम न समजल्यासारखे करून काका म्हणाले, कोणते अभद्र शब्द? बाबांनी मान खाली घातली. बाबा बोलत नाहीत असे पाहून काकांनी पुन्हा विचारले, कोणते अभद्र शब्द? बाबा एक दीर्घ निश्वास टाकून म्हणाले, माझ्या हातानं मी हिला सुधारकाच्या घरी पाठवून दिली त्याच वेळी मला कळायला पाहिजे होतं. त्यावेळी माझी बुद्धी भ्रष्ट झाली. आता डोळे उघडून काय उपयोग? एवढी गुणी मुलगी पण सुधारकाच्या संगतीनं फुकट गेली. सुधारकाच्या संगतीनं काय झालं? बाबा रागाने दात ओठ खाऊन म्हणाले, काय झालं म्हणून आणखी वर तोंड करून विचारता? माझं कूळ बुडवलत, माझ्या तोंडाला काळोखी फासलीत, नरकाचा मार्ग मला मोकळा करून ठेवलात आणि वर काय झालं म्हणून आणखी मला विचारता? काका मोठमोठ्यानं हसू लागले. तेव्हा बाबा अधिकच संतापून म्हणाले, माझ्या पुरीचा गळा कापलात आणि वर हसायला लाज नाही वाटत? काकांनी गंभीरपणाने उत्तर दिले, कुणी पोरीचा गळा कापला? म्हाताऱ्यांशी लग्न लावल्यानं पोटच्या पोरीला वैधव्य आल्याचं दिसत असूनही दुसऱ्या एका पोरीशी लग्न करणाऱ्या म्हाताऱ्यानं माझी लाज काढावी असा कोणता गुन्हा मी केला आहे? माझ्या पुरीचा पुनर्विवाह लावलात. बाबांचे वाक्य संपण्यापूर्वीच काका मोठमोठ्याने हसत सुटले. काकांचे हसणे पाहून बाबा अधिकच चवताळले आणि म्हणाले, पुनर्विवाह नाही झाला मग हिच्या कपाळी कुंकू का? काकांनी पुराणिक बुवांना हाक मारली. पुराणिक बुवा येताच काका त्यांना म्हणाले, देवळातली हकीकत शास्त्री बुवांना सांगा. हकीकत सांगण्यासाठी पुराणिक बुवा पुढे सरसावताच मी तिथून निघून घरात आले. माझ्या मनाची मोठी चमत्कारिक स्थिती झाली होती. पुन्हा तोच शब्द. आता माझ्याने राहावेना. मी ताईकडे गेले आणि झालेली हकीकत तिला सांगितली. ती ऐकताच ताईला पहिल्याने हसू आले, पण थोड्या वेळात ती गंभीर झाली. त्या शब्दाचा अर्थ सांगण्याचा आता तरी काल आला आहे का? मी ताईला विचारले. ताई काहीच बोलेना. माझे मस्तक सारखे भणभणत होते. बाबांचे शब्द आठवून मला मरणप्राय दुःख झाले होते. कपाळी कुंकू लावण्याचा आणि पुनर्विवाहाचा काहीतरी निकट संबंध आहे हे मला कळून चुकले. पुनर्विवाह ह्या शब्दाचा अर्थ मला कळणे अशक्य नव्हते, पण त्या शब्दामागे असलेले लोकांचे समज, रूढाचार आणि सार्वजनिक भावना मला माहीत नव्हत्या. म्हणूनच त्या कळण्याची जिज्ञासा मला अनावर झाली होती. ताई बोलत नाही असे पाहून मी तिला पुन्हा विचारले, ह्या विषयावर बोलायचंच नाही असा तू निश्चय तर केला नाहीस ना? ते त्यांनाच विचार. ह्या विषयावर बोलायचा अधिकार तिकडेच आहे. इतक्यात चंदू तिथे आला. तेव्हा मी त्याला म्हटले, बाबा काय म्हणाले ते ऐकलंस का? चंदू गंभीरपणे म्हणाला, होय ऐकलं. पूर्वीचं वचन तुला आठवतं का? त्या शब्दाचा अर्थ मला केव्हा सांगणार आहेस तू? चंदू हसत म्हणाला, एवढं अलौकिक पुराण सांगता येतं आणि एवढ्याशा शब्दाचा अर्थ कळत नाही? मोठी आश्चर्याची गोष्ट आहे बुवा. चंदूच्या ह्या थट्टेचा मला राग आला. वेळ प्रसंग समजू नये म्हणजे काय? मी रागाने म्हटले, थट्टेवारी नेण्याजोगा हा विषय नाही. सांगायचं असलं तर स्पष्टपणे सांग, नाही तर नाही म्हणून सांग. चंदू ताईकडे वळून म्हणाला, त्या दिवशी मी जेवताना बोललो होतो ते आठवतं का? माझी निवड ठरली. मी लग्नाला तयार आहे. इतकेच बोलून चंदू तिथून एकाएकी निघून गेला. चंदूचे ते शब्द ऐकून ताई दचकली. क्षणभर तिने माझ्याकडे पाहिले आणि तीही दुसऱ्या दाराने निघून गेली. त्या दोघांच्या वर्तनाचा अर्थ मला काहीच कळेना.
इतक्यात काका आत आले आणि मला म्हणाले, शास्त्रीबुवा रागा करून निघून गेले. मी जेवून जा म्हणून सांगत होतो, पण तेही त्यांनी ऐकलं नाही. तुम्हाला काही टाकून बोलले का? दुसराच एक विषय निघाला होता आणि त्यात त्यांचा माझा मतभेद झाला. विषय तुझ्या संबंधीच होता, पण तो पूर्वीचा नव्हे. नानासाहेबांच्या कागदावर सही करण्याबद्दल का? हो, तुला कळला आहे का तो व्यवहार? पुण्याला एकदा नानासाहेबांनी एका कागदावर मला सही करायला सांगितलं होतं. त्यांनी कागद मला दाखवला नाही, त्यामुळे त्यात काय मजकूर होता तो मला कळला नाही. मी त्यावेळी तुमचा हवाला दिला होता. होय, त्यांनी मला त्याबाबतीत लिहिलं होतं. त्याच विषयासंबंधी आता बोलणं निघालं होतं. अजून तो विषय तुला समजावून देण्याची वेळ आली नाही. ह्यावेळी निष्कारण तुझ्या मनाला संताप होईल म्हणून मी सांगतही नाही. त्याचा सोक्षमोक्ष होण्याची वेळ आता जवळ आली आहे. त्याच वेळी काय ते पाहू. पण एकंदरीत तुझ्या बाबाबद्दलचं माझं मत बदललं एवढं मात्र खरं. बाबांबद्दलचे माझेही मत बदललेच होते. तेव्हा काकांच्या या उद्गाराचे मला काहीच वाटले नाही. पण बाबा असे त्रागा करून गेले ह्याचे मात्र मला वाईट वाटले. ह्यापेक्षा ते मुळी आलेच नसते तर बरे झाले असते. ते चमत्काराचे दिवस होते. एके दिवशी बनीचे वडील गोपाळ भटजी आमच्या घरी आले. काका आमच्या गावी आल्यावेळी काकांची आणि त्यांची तोंड ओळख झाली होती. त्यावेळी काका त्यांच्याच घरी जेवायला जात असत. गोपाळ भटजी आल्याचे पाहून माझ्याप्रमाणे काकांनाही आश्चर्य वाटले. गोपाळ भटजी म्हणाले, तो थेरडा अगदी गाढव आहे. आम्ही गावच्या सर्व लोकांनी मिळून मथुला आणण्यासाठी त्याला इकडे पाठवलं होतं, पण डोक्यात राग घालून का गेला कुणास ठाऊक. कारण विचारलं तर धड उत्तरही देईना. तेव्हा मी असा विचार केला की आपण स्वतःच जावं. मथुची ख्याती सर्वत्र पसरली आहे. तिला पाहायची आणि तिचं पुराण ऐकायची सर्वांना फार उत्कंठा लागली आहे. कुणी म्हणतात की तिच्या अंगात देवीचा संचार झाला आहे. कसंही करून तिला माझ्याबरोबर पाठवा किंवा तुम्ही स्वतः तिला घेऊन माझ्याबरोबर या. आमच्याच घरी राहू म्हणजे झालं. एक दिवस पुराण होऊ दे आणि मग वाटलं तर दुसऱ्या दिवशी परत घेऊन या तिला. काका म्हणाले, हा पुराणाचा गवगवा फारच झालेला दिसतो. गोपाळ भटजी म्हणाले, तुम्ही अजून काय ऐकलं आहे? आमच्या गावी या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. त्या रात्री गोपाळ भटजीच्या आग्रहावरून काकांनी मला पुराणाला बसवलं. ही बातमी गावात पसरताच गावातील मंडळींच्या झुंडीच्या झुंडी काकांच्या घरी जमा झाल्या. शेवटी घराचे दरवाजे बंद करावे लागले. त्यानंतर माझे पुराण झाले. पुराण संपल्यानंतर सर्व मंडळी आपापल्या घरी निघून गेली. गोपाळ भटजी मंडळी जाण्याची वाट पाहत होते. मंडळी जाताच ते काकांना म्हणाले, पोरीला देव उदंड आयुष्य देव, असं अलौकिक पुराण आपल्या बाप जन्मात आपण ऐकलं नव्हतं. भास्कररावजी, कसंही करा, पण हिला एकदा घेऊन आमच्या गावी याच. एकदा तिच्या विद्वत्तेचं सार्थक होऊ द्या. कीर्ती बाहेर मिळवावी आणि ती आपल्या गावी आणून पचवावी अशी म्हणच आहे मुळी. काकांनी ताईकडे पाहिलं. ताई म्हणाली, त्यांचा एवढा आग्रहच आहे तर न्या तिला. दुसऱ्या दिवशी आम्ही तिघेही निघालो आणि तिसऱ्या दिवशी पहाटे गावी पोहोचलो. आम्ही गोपाळ भटजींच्या घरीच उतरलो. माझ्या कपाळी कुंकू पाहून बनीची आई भटजींच्या कानाला लागून कुजबुजू लागली. आम्हाला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजाने गोपाळ भटजी आपल्या बायकोला म्हणाले, त्या बाबतीत बोलायचं नाही, तो देवाचा साक्षात्कार आहे. बनीला देखील आधीच सांगून ठेव. भलत्याच गोष्टीला काय भलते स्वरूप दिले गेले पहा. मी कुंकू लावले ते बाहेरच्या देवाच्या साक्षात्काराने नसून माझ्या मनोदेवतेच्या साक्षीने होते. पूर्वीची हकीकत न सांगता काका इतरांना पुराणानंतरची देवळातली हकीकत सांगत असत. त्याचाच हा परिणाम असावा असे मला वाटले. खोटे बोलण्याचा मला तिटकारा होता, पण मला प्रत्यक्ष असे कुणीच विचारले नव्हते. तसे कुणी विचारले तर खरी हकीकत सांगण्याचा मी मनाशी निर्धार केला. मी अंग धुवायला गेले असता बनी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी आली. माझी भेट होण्यापूर्वीच तिच्या आईने तिला समज दिली असावी असे मला वाटले. माझ्या कुंकू लावण्याचा तिने काहीच उल्लेख केला नाही. माझे पुराण तिच्या खिसगणतीतही नव्हते. ती जी भेटली ती आपल्याच मुलांच्या गोष्टी सांगू लागली. त्या गोष्टींचे पहिल्याने जरी मला कौतुक वाटले तरी पुढे त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मला कंटाळा आला. जेवणे उरकून आम्ही माझघरात बोलत बसलो होतो. इतक्यात एक 12-13 वर्षाची मुलगी तिथे आली. माझ्याकडे पाहून ती कुर्र्याने म्हणाली, हीच का आमची मथी? लगेच माझ्या ध्यानात आले की ही माझी सावत्र आई. माझ्या सावत्र मुलीच्या पहिल्या भेटीची मला आठवण झाली. त्या आणि ह्या भेटीत केवढा फरक.
कुणीच काही बोलत नाहीसे पाहून माझी सावत्राई म्हणाली, सांगितलं ते खोटं नाही तर एकूण. एकदा मनाची खात्री करून घ्यावी म्हणून आले होते. पाहते तो हिच्या कपाळी हा भला मोठा मळवट. धन्य आहे बाई या अलीकडच्या पोरींची. एवढे बोलून ती जायला निघाली. ती जाते आहे असे पाहून बनीने घरात धावत जाऊन कुंकवांचा करंडा आणला आणि तिच्या कपाळी कुंकू लावित असताना माझी सावत्राई बनीला म्हणाली, आणि तिला पण चांगलं कपाळभर कुंकू लावा माझ्या देखत. बनीने आपल्या कपाळाला कुंकू लावले, आपल्या आईच्या लावले आणि नंतर माझ्याही कपाळी लावले. ते पाहताच माझी सावत्राई ओरडली, बाई बाई बाई, धन्य आहे बाई या अलीकडच्या पोरींची. ती बाहेर निघून जाताच बनी आणि बनीची आई मोठमोठ्याने हसू लागल्या. बनीची आई म्हणाली, काय मेलीनं एखाद्या मोठ्या आजीबाईचा आव आणला होता अगदी. 2 प्रहरी ग्रामदेवतेच्या देवळात माझे पुराण झाले. पूर्वी झालेल्या सर्व गोष्टीची पुनरावृत्ती झाली. जो तो जाताना तोंड फाटेपर्यंत माझी स्तुती करीत होता. त्या स्तुतीची मजल इतकी दूर गेली होती की ती ऐकण्याचा सुद्धा मला वीट आला. ज्याने त्याने म्हणावे की ह्या मुलीने आमच्या गावचे नाव काढले. घरी आल्यावर मला अगदी ओशाळल्यासारखे झाले. ताईप्रमाणेच बनीच्या आईने घरी येताच माझी दृष्ट काढली. मला मनातल्या मनात हसू येऊ लागले. सर्वच बायकांचा स्वभाव असा सारखा कसा? गोपाळ भटजींच्या बोलण्याला तर पारावारच नव्हता. पुष्कळशी स्तुती केल्यानंतर ते म्हणाले, दुर्दैवी म्हातारा, मुलीचं कौतुक पाहायला आला नाही. सारा गाव त्याची छी-थू करीत होता. आता या स्वभावाला काय म्हणावं? म्हाताऱ्याला मोठा अभिमान की आपणच काय तो मोठा शास्त्री बुवा. पण ह्या मिऱ्या एवढ्या पोरीनं त्याचं गर्वाचं घर खाली आणलं. माझी मुलगी जर अशी विद्वान झाली असती तर तिच्यावरून मी आपला जीव ओवाळून टाकला असता. बनीकडे वळून ते म्हणाले, पहा बने पहा, आणि तिची थोडी अक्कल घे. बनी हसत हसत म्हणाली, मला शिकवलं असतं तर मी देखील पुराण सांगितलं असतं. मुळी शिकवायचंच नाही आणि मग म्हणायचं अक्कल घे. गोपाळ भटजी मोठमोठ्यानं हसत म्हणाले, आपलंच चुकलं बुवा आहे. आपण अगदी प्रांजळपणे कबूल करतो. आता पुढं तू तरी आपल्या मुलीच्या वेळी सावध राहा म्हणजे झालं. बनीचे म्हणणे किती खरे होते, पण ते खरे असून काय उपयोग? वेळ निघून गेली होती. नुसती चूक कबूल केल्याने केलेली चूक भरून येणं अशक्य होते. शिवाय गोपाळ भटजींचे हे उद्गार कितीसे कळकळीचे होते ह्याची मला शंकाच आली. नुसते त्यावेळी मनात आले ते बोलून गेले एवढेच. रात्री काकांनी बाबांना बोलावणे धाडले पण ते आले नाहीत. बाबांच्या ह्या वर्तनाने सर्वांना फार वाईट वाटले. मला किती वाईट वाटले ते कुणालाच सांगता आले नसते. आज मी पुराण सांगून जो लौकिक मिळवला त्याचे श्रेय बाबांनाच होते. त्यांच्या शिक्षणाने, सहवासाने आणि लहानपणापासून त्यांच्या तोंडून ऐकलेल्या पुराणानेच आज मला व्यासपीठावर बसून पुराण सांगण्याची योग्यता आली होती. मला माझ्या आईची आठवण आली. परकी माणसे सुद्धा माझी दृष्ट काढतात, मग माझी आई जर आज हयात असती तर तिने माझे केवढे कोडकौतुक केले असते. तिच्या जीवाला केवढा आनंद झाला असता. ह्या विचारांनी माझ्या हृदयात कालवाकालव सुरू झाली. नकळत माझ्या डोळ्यातून आसवे गळू लागली. माझी ती स्थिती पाहताच बनीची आई म्हणाली, गेली बिचारी, सोनं झालं तिचं. पण आज ती हयात असती तर तिनं तुझ्या भोवती जीव ओवाळून टाकला असता. लाखात एक माऊली होती. कधी कुणाशी भांडण नाही, तंटा नाही. सर्वांशी आपली मिळून मिसळून असायची. उणा अधिक शब्द सुद्धा कुणाला बोलली नाही. त्या सती साध्वीच्या जागी ह्या म्हाताऱ्यानं ती किचकट पोर आणून बसवली आहे. एवढी टीजभर पोर, पण एव्हापासून साऱ्या गावांशी कलागती लावल्या आहेत. बरं झालं तुला तिकडे जावं लागलं नाही. ते गेली असतीस तर तिनं तुला सुखाचा एक क्षणही लाभू दिला नसता. थोड्या वेळाने मी झोपी गेले. बिछाण्यावर पडल्यावेळी मला आईची आठवण येऊन सारखे हुंदक्यावर हुंदके येत होते. माझी आई येऊन अगदी माझ्याजवळ बसली आहे आणि माझ्या मस्तकावरून हात फिरवीत आहे असा क्षणभर मला भास झाला. नुसता भासच तो. आता कुठली आई? बाप हयात असला तरी आई मेल्यावर मूल पोरके झाले असे म्हणतात. त्याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला. विचार करता करता माझा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी काका मला घेऊन गावी आले. निघताना गावची शेकडो मंडळी आम्हाला पोचवायला वेशीपर्यंत आली होती. घरी आल्यावर झालेली सर्व हकीकत काकांनी ताईला सांगितली. बाबांच्या वर्तनाबद्दल ताईला फार दुःख झाले. माझा अभ्यास पूर्ववत चालला होता. चंदूच्या शिकवणीने मी अभ्यासात चांगलीच प्रगती करीत होते. त्यामुळे शाळेचे दिवस बुडाले असे मला वाटले नाही. एके दिवशी दुपारी अभ्यास घेऊन झाल्यावर मी पुस्तके गुंडाळून निघून जात होते इतक्यात चंदू म्हणाला,
थांब, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. त्यावेळची त्याची मुद्रा पाहून माझ्या काळजात चर झाले. मी घाबरून त्याला विचारले, काही वाईट बातमी नाही ना? तो क्षणभर अगदी स्वस्थ राहिला. त्यामुळे मला अधिकच भीती वाटू लागली. मी पुन्हा विचारले, काय ते बोल ना, मला फार भीती वाटते. माझ्या मनातले विचार कोणत्या भाषेनं तुझ्यासमोर बोलून दाखवू ह्याचंच मला संकट पडलं आहे. तुझी बुद्धी पाहिली म्हणजे मला जितका अभिमान वाटतो तितकंच तुझी स्थिती पाहिल्यानं दुःख होतं. नुकतं कुठं तुझं बालपण संपलं आहे. प्रौढपणाची जाणीव अजूनही तुला झाली नाही. तुझी तर ही स्थिती आणि सासर माहेर सर्वस्वी नाहीसं झालेलं. ह्यापुढं सासरी तुझा निभाव लागेल असं मला तरी वाटत नाही. तू पुढं काय करणार ह्याचा कधी विचार केला आहेस का? चंदूच्या तोंडून एक एक शब्द अंतःकरण पिळवटून बाहेर पडत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणत्या प्रकारची छाया आली होती ह्याचे वर्णन करणे माझ्या शक्तीपलीकडचे आहे. एक एक शब्द तो कसा तोलून बोलत होता. त्याचे भाषण संपताच मी म्हणाले, माझ्या स्थितीचा विचार करण्याखेरीज मला दुसरा काय व्यवसाय आहे? माझ्या स्थितीचा विचार करण्यातच मी माझा रिकामा वेळ घालवीत असते. विचार करून माझं मन आता कसं निर्ढावून गेलं आहे. विचार करून तरी काय होणार? आमचं हे बायकांचं जीणं. पुरुषांसारख्या आम्हाला आकांक्षा आहेत कुठं? मी वकील होईन, डॉक्टर होईन, वर्तमानपत्रकार होईन, देशभक्त होईन, अशी तुम्हा पुरुषांना काहीतरी बढाई मिरवता येते. आम्हा बायकांची बढाई नुसती चुलीपुरती. फार तर संसाराच्या किंवा मुलाबाळांच्या गोष्टी. माझ्यासारखीला त्याही वर्ज्य. मग विचार तरी कसला करायचा? आला दिवस कसा जातो ह्या चिंतेत जीव चूर झालेला. तिथं कुठला संसार आणि कुठलं भवितव्य? डोळ्यात पाणी आणून चंदू म्हणाला, असं जर आहे तर हा अभ्यास तरी कशाला? मी खिन्नपणाने हसत उत्तर दिले, नुसता जीवाला विरंगुळा. रिकामपणी मन खायला येतं म्हणून ते गुंतवून ठेवण्यासाठी काहीतरी व्यवस्था. आता ही एक नवी आशा निर्माण झाली आहे. पुराण सांगता येईल. पुराण सांगून जन्मभर उदरनिर्वाह चालेल असं का तुला वाटतं? का नाही चालणार? पुरुष पुराणिकांचा प्रपंच पुराणावरच चालत असतो ना? त्यांची गोष्ट निराळी आहे. पुराणिक ह्या नात्यानं गावोगाव हिंडायला पुरुषांना काहीच अडचण नाही. पण पुराणिकाचा पेशा पत्करून जर तू हिंडायला निघालीस तर तुझ्यावर काय संकटे येतील ह्याची काही कल्पना केली आहेस का? मी थोडा वेळ थांबून म्हटले, तो मार्ग भीतीचा आहे ह्याची मलाही जाणीव आहे. पण दुसरी एक आशा आहे. उद्या मॅट्रिक झाले तर कुठेही शाळेत मास्तरणीची नोकरी मिळेल. चंदू एक दीर्घ निश्वास सोडून म्हणाला, अनाथ स्त्रीला ती नोकरीही तितकीच धोक्याची आहे. मास्तरणीची नोकरी मिळायची म्हणजे फक्त मुंबईत. पुण्यात देखील अजून मास्तरणी नेमू लागले नाहीत. आणि पुण्यात असलं म्हणून काय झालं? तू एकटी आयुष्य कसं कंठणार? कुणाच्या आधारावर? कुणाच्या सहवासात? एकट्याचा संसार थाटणं फार कठीण असतं. पुरुषाला खानावळीत जाऊन वेळ निभावता येते, पण लवकरच त्या स्थितीला तोही कंटाळतो. तुला तर खानावळीतही जाता येणार नाही. जेवण करून नोकरीची वेळ साधणं आणि नोकरीवरून परत आल्यावर एखाद्या भयाण खोलीत एकटंच राहणं हे किती कठीण जाईल ह्याचा तूच विचार कर. मी खिन्नपणाने हसून म्हटलं, पुढल्या आयुष्याचा मार्ग दाखवून देण्याऐवजी पुढल्या आयुष्याची मला भीती दाखवण्यात तुला गंमत वाटते का? चंदू म्हणाला, उगीच असं टोचून का बोलतेस? तुझ्याबद्दल मला काय वाटतं ते सांगायला माझ्यापाशी शब्द नाहीत. तुझ्याबद्दल मला काळजी वाटते म्हणूनच आज ह्या विषयाचा मी उपक्रम केला. तुझ्यासारखीच्या आयुष्यात प्रसंग आणि अडचणी येणार आहेत ह्याची जाणीव करून देण्यासाठीच मी तसं बोललो. कोणत्याही गोष्टीचा विचार करताना वाईटाची कल्पना आधी करावी, म्हणजे ते टाळण्याचे उपाय आधी योजता येतात. मीही तुझ्यासारखाच अल्पवयी आहे. BA झालो म्हणजे काही माझे हात आकाशाला पोचले नाहीत. परीक्षेच्या कसरतीत मी सर्वांपुढे उडी टाकली आहे एवढंच. पण मुंबईत राहिल्यामुळं तुझ्यासारख्या अनाथ स्त्रियांवर अगदी संकोच सोडून बोलायचं म्हणजे तुझ्यासारख्या विधवांवर भयंकर प्रसंग आलेले मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. एवढ्यासाठीच मी तुला ही धोक्याची सूचना देत आहे. झालं, संपली तुझी सूचना. आता माझं ऐक. देवानं मला जन्माला घातलं. देवानंच माझ्यावर आपत्ती आणल्या. तोच मला पुढला मार्ग दाखवील. माणसांनी मला छळलं आहे तशी मदतही केली आहे. पण दिवसेंदिवस माणसांवरचा, विशेषतः पुरुषांवरचा माझा विश्वास उडत चालला आहे. कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर ठेवू नये ह्याचा मला अंदाजच करता येत नाही.
माझा प्रत्यक्ष बाप, पण तोही वैऱ्याहून वैरी झाला. नात्या गोत्याचं कुणीच नव्हतं, पण काका आणि ताई ह्यांनी माझी आईबापांची उणीव भरून काढली. खरं पाहू गेलं तर मी तिची आई, पण माझ्या संकटाच्या वेळी तीच माझी आई झाली. त्या दोघांवर ईश्वरा इतकाच मी विश्वास टाकला आहे आणि माझ्या पुढील आयुष्यातील सूत्र मी सर्वस्वी त्यांच्या हाती दिली आहेत. त्यांच्यामुळंच तुझा माझा परिचय. तूही त्यांच्या इतकीच माझ्याबद्दल कळकळ बाळगतेस. हे ऋण मी जन्मभर विसरणार नाही. असे बोलून मी तिथून निघून गेले. चंदू वेड्यासारखा पाहत तिथेच बसून राहिला. त्याच दिवशी संध्याकाळी चंदू आणि ताई कितीतरी वेळ बोलत बसली होती. त्यांचे बोलणे माझ्याविषयीच असावे असे मला उगीचच वाटले. चंदू निघून गेल्यावर काका आले आणि तेही बराच वेळ ताईशी बोलत बसले. मी वाचित बसले होते. ताईशी होत असलेले बोलणे संपून काका अगदी माझ्यासमोरून गेले, पण माझ्याशी काही बोलले नाहीत. ताई ही 2-3 वेळा माझ्यासमोरून गेली, पण तिनेही काहीच भाषण केले नाही. सर्वांचे चेहरे अगदी गंभीर झाले होते. थोड्या वेळाने चंदू येऊन माझ्यासमोर उभा राहिला. मी मुद्दामच वर त्याच्याकडे पाहिले नाही. मी सारखी पुस्तक वाचित बसले होते, पण काय वाचित होते ते माझं मलाच कळत नव्हतं. मी काहीच बोलत नाही असे पाहून चंदू जायला निघाला. 4 पावले जाऊन पुन्हा थबकला आणि पुन्हा येऊन माझ्यासमोर उभा राहिला. मी पुस्तकावरची नजर काढून त्याच्याकडे वळवली. त्याची नित्याची खोडकर मुद्रा ह्यावेळी अगदी गंभीर झाली होती. तो सारखा टक लावून माझ्याकडे पाहत होता. माझ्या सर्वांगावर थरथरून काटा उभा राहिला. त्याची ती विलक्षण मुद्रा पाहून मी अगदी घाबरून गेले. मला त्याच्या पाहण्याचे भय वाटू लागले. मी एकदम दचकून उठून उभी राहिले आणि जाण्यासाठी पुढे सरसावले. त्यावेळी चंदू म्हणाला, थांब मथू, जाऊ नकोस. चंदूचा आवाज त्यावेळी अगदी घोगरा झाला होता. काय असेल ते असो, मला त्यावेळी त्याचे अगदी भय वाटू लागले. एक क्षणभरही न थांबता पळून जावे असे मनात येत असताही पाय जाग्यावरून हालेनात. मी काही बोलत नाही असे पाहून चंदू म्हणाला, परवाच तू एका शब्दाचा अर्थ मला विचारित होतीस. त्या शब्दाचा अर्थ आता मला कळला आहे. मी माझ्या गावी गेले होते त्यावेळी बनीच्या घरी मी जी चर्चा ऐकली त्यावरून आता माझी शंका राहिली नाही. माझ्या तोंडचे हे उत्तर ऐकून चंदूचा चेहरा अगदी खिन्न झाला. मी अगदी तिरसटपणाने बोलले होते ह्याची मला जाणीव झाली, पण मी असा तिरसटपणा का केला ह्याचे कारण माझे मलाच समजेना. चंदू पुन्हा म्हणाला, त्या शब्दाचा अर्थ तुला कळला ना, मग त्याबद्दल तू कधी विचार केला आहेस का? काय जरूर, मी पुन्हा तशाच तिरसटपणाने उत्तर दिले. चंदूचा चेहरा अधिकच काळवंडला. थोडा वेळ घुटमळून मोठ्या कष्टाने बोलण्याचा प्रयत्न करीत तो म्हणाला, मथू, मी उद्या मुंबईला जाणार आहे. एवढेच बोलून तो एकदम थांबला. मलाही लवकरच पुण्याला जावं लागेल असं वाटतं आहे, मी म्हटलं. चंदू बोलण्याचा प्रयत्न करीत होता, पण त्याच्या तोंडून शब्द बाहेर फुटेना. त्याचे ओठ सारखे थरथरत होते. मस्तकावरील शिरा ताठ उभ्या राहिल्या होत्या आणि त्याचा चेहरा अगदी गोरामोरा झाला होता. त्याची ती स्थिती पाहून मी अगदी घाबरून गेले आणि त्याला विचारले, चंदू, काय झालं? असा घाबरलास का? चंदू मोठ्या कष्टाने बोलण्याचा प्रयत्न करीत म्हणाला, घाबरलो? मी घाबरल्यासारखा का दिसतो आहे? मथू, मी खरोखरच घाबरलो आहे, पण मी घाबरलो आहे असं तुला दिसू नये ह्याचा मी प्रयत्न करीत आहे. का? मी संथपणाने विचारले. का ते माझे मलाच कळत नाही. मी भित्रा नाही, घाबरट नाही. कोणत्याही प्रसंगाला मी केव्हाही डगमगलो नाही. पण आज मात्र माझा धीर सुटला आहे. वहिनीला सांगितलं, तिच्या करवी काकांनाही सांगून पाहिलं, पण त्यांनी माझ्यावर लोटलं. काय करू, कसं बोलू? मथू, मी काही बोललो आणि तुला ते रुचलं नाही तर त्याबद्दल माझ्यावर तू कायमची रागावणार नाहीस ना? चंदूच्या तोंडचे हे शब्द ऐकताच माझ्या सर्वांगाला थरकाप सुटला. माझ्या मनाची विलक्षण कालवाकालव झाली. मस्तकात कसा सणसण आवाज होऊ लागला. मनाचा हिय्या करून मी उत्तर दिले, नाही, काही झालं तरी मी तुझ्यावर रागावणार नाही. चंदूच्या चेहऱ्यावर हास्याची एक बारीकशी लकेर येऊन गेल्यासारखी दिसली. चंदू मला म्हणाला, मथू, खाली बैस. मी खाली बसले आणि तोही माझ्यापासून थोड्या अंतरावर बसून राहिला. काही वेळपर्यंत त्याच्या तोंडून काहीच शब्द निघेना. माझे मन कसे अधुरे झाले होते. त्याने बोलावे असे जरी मला वाटे तरी न बोलताच तो जाईल तर फार बरे होईल असेही माझ्या मनात येऊ लागले. माझी नजर त्याच्या नजरेकडे गेली आणि त्यासरशी तो एकदम दचकला आणि म्हणाला, मथू,
त्या दिवशी मी काकांना सांगितलेलं तुला आठवतं का? माझी निवड झाली आहे. हे त्याचे शब्द अगदी भुयारातून बोलल्याप्रमाणे मला ऐकू आले. माझ्या हृदयातील धडकी कानात ऐकू येऊ लागली. सर्वांगात शिरशिरी भरून पायाचे रक्त मस्तकाला जात आहे असे वाटू लागले. चंदूचे भाषण पुढे सुरू झाले. माझी निवड झाली आहे आणि तिला काका आणि वहिनी ह्यांचाही विरोध नाही. माझी निवड तुला कळली का मथू? माझ्या डोळ्यापुढे चक्क प्रकाश पडला. त्याच्या घाबरण्याचे कारण आता माझ्या ध्यानात आले. पुन्हा तोच शब्द, चोहीकडून तो एकच शब्द मला पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागला. इतक्यात कुठून तरी दूर अंतरावरून माझ्या कानी शब्द आले, मथू, तू माझी होशील का? माझ्या डोळ्यापुढे चक्कर आली आणि मी एकदम मूर्छित पडले. मूर्छित पडता पडता वहिनी म्हणून कोणीतरी मोठ्याने ओरडल्याचे मला ऐकू आले आणि त्यानंतर अंधार झाला. मी त्यावेळी माझ्या बिछाण्यावर पडले होते. समोर दिवा तेवत होता. मान वळवून पाहते तो काका आणि ताई माझ्या शेजारी बसली होती. मी ताईच्या हातात हात घालून म्हटले, ताई, मला काय झालं होतं? डोळ्यातील आसवे पुशीत ताई म्हणाली, उगी बाळ उगी, आता काही बोलू नकोस. पित्तानं तुला चक्कर आली होती. मात्रा देऊन वैद्यबुवा आत्ताच निघून गेले. डोळे मिटून अशी स्वस्थ पडून राहा, म्हणजे सकाळी अगदी बरं वाटेल. मी म्हटले, ताई, तू इथून जाऊ नकोस. मला भीती वाटते. मला ह्या खोलीत एकटं राहणार नाही. माझे हे शब्द ऐकताच काका उठून खोलीबाहेर गेले. ते गेल्यावर मी ताईला म्हटले, ताई, मला अगदी घट्ट जवळ घे. आज मी अगदी घाबरून गेले आहे. माझं मलाच भय वाटतं आहे. ताई माझ्या शेजारी आडवी झाली आणि मी तिला कडकडून मिठी मारली. ती हळूहळू माझ्या पाठीवरून हात फिरवीत होती. मी डोळे मिटले असे पाहून ताईने काही वेळाने दिवा शांत केला. मी डोळे मिटले होते तरी मला झोप लागली नव्हती. चंदूचा तो केविलवाणा चेहरा त्या काळोखात स्पष्टपणे माझ्या नजरेसमोर दिसत होता. पुन्हा तेच शब्द ऐकू आले, मथू, तू माझी होशील का? माझ्या सर्वांगावर थरथरून काटा उभा राहिला. हे स्वप्न तर नव्हे. मी काय उत्तर देऊ? मन म्हणत होते, होय म्हण, पण जीभ जड पडली होती. मी होय का म्हणू नये? मी पुन्हा विचार करू लागले. जसजसा विचार करू लागले तसतशी मला अधिकाधिक भीती वाटू लागली. मी कसला विचार करीत होते हे माझे मलाच कळेना. पुन्हा तेच शब्द ऐकू आले, मथू, तू माझी होशील का? असे वाटले की धावत जाऊन त्याच्या गळ्याला मिठी मारावी आणि मानेवर मान टाकून मुक्त कंठाने रडू लागावे. मला खरोखरच हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. ताई जागी होऊन माझे मस्तक थोपटीत म्हणाली, झोपेत का रडते आहेस मथू? भीती वाटत असेल तर कुलस्वामिनीचं स्मरण कर. कुठली कुलस्वामिनी? माहेरची की सासरची? कुठले माझे कुळ? भलभलते प्रश्न माझ्या मनात येऊ लागले. त्या तशाच विचारांच्या काहुरात मला झोप लागली. सकाळी जागी होऊन पाहते तो चंदू मुंबईला निघून गेला होता.